क्या चाहते हैं हम, किस चीज का परिवर्तन करना चाहते हैं? ये परिवर्तन यात्रा ये कोई मुख्यमंत्री बदलने के लिए नहीं, ये परिवर्तन यात्रा सरकार बदलने के लिए नहीं है। ये परिवर्तन यात्रा एक और मंत्री बदलने के लिए नहीं है। ये परिवर्तन यात्रा कर्नाटक की स्थिति को बदलने के लिए है। स्थिति में हम चाहते हैं कि कर्नाटक के किसान की स्थिति बदले। हम चाहते हैं कर्नाटक के युवा की स्थिति बदले। हम चाहते हैं कर्नाटक के कानून और व्यवस्था की स्थिति बदले। और हम चाहते हैं कि भ्रष्टाचारी सरकार की जगह नरेंद्र मोदी जी और येदियुरप्पा जी के नेतृत्व में चलने वाली एक पारदर्शी प्रामाणिक सरकार की स्थिति आए। मित्रों, जिस प्रकार से 5 साल से यहां पर सरकार चल रही है, मैं इतना ही कहना चाहता हूं कि अभी अभी एक मीडिया ग्रुप ने सर्वे किया पूरे देश भर की सरकारों का, नॉर्थ ईस्ट की सरकार हो, केरल की हो, गुजरात की हो, महाराष्ट्र की हो, और सभी सरकारों में सबसे ज्यादा भ्रष्ट सरकार का अगर किसी को 1 नंबर दिया तो यहां सिद्धरामैया सरकार को दिया। मित्रों, ये सबसे भ्रष्टाचारी सरकार का तमगा एक बिल्ला कर्नाटक के सरकार पर लगा है। वो सरकार को हम बदलना चाहते। मित्रों, हमने सार्वजनिक जीवन में बहुत देखा, आरोप लगते हैं भ्रष्टाचार के। कोई मंत्रियों पर संपत्तियां पकड़ी जाती है। यहां तो आरोप भी लगते हैं, संपत्ति भी पकड़ी जाती है, डायरिया भी पकड़ी जाती है, मगर किसी का इस्तीफा लेने का नाम मुख्यमंत्री जी नहीं लेते हैं, क्योंकि उनको मालूम है कि अगर इस्तीफा मांगा तो जिसका इस्तीफा मांगा वो शायद सच बात जनता के सामने। मित्रों, जिस प्रकार से एक के बाद एक मंत्री भ्रष्टाचार में पकड़े जाते हैं, चाहे बेंगलोर में 1500 से ज्यादा तालाब को खत्म कर रियल एस्टेट वालों को बेचने की बात हो, एक कमजोर और कठपुतली जैसा लोकायुक्त देने की बात हो, या ट्रांसफर में भ्रष्टाचार करने की इंडस्ट्री चलाने की बात हो, ये सिद्धरामैया सरकार भ्रष्टाचार के सारे रिकॉर्ड तोड़कर आज कर्नाटक की जनता को लूट। मित्रों, मैं आपको कहना चाहता हूं, जहां जहां भारतीय जनता पार्टी की सरकारें चली, चाहे वो गुजरात हो, महाराष्ट्र हो, गुजरात हो, महाराष्ट्र हो, मध्य प्रदेश हो, छत्तीसगढ़ हो, हरियाणा हो, झारखंड हो, जम्मू कश्मीर हो, आसाम हो, उत्तर प्रदेश हो, उत्तराखंड हो, हर जगह पर भारतीय जनता पार्टी ने एक पारदर्शी सरकार देने का काम किया है मित्रों, और विकास करने वाली सरकार। कर्नाटक कोई पिछड़े राज्य नहीं था, हमारी भी सरकार रही यहां पर, मगर ये 5 साल के अंदर कर्नाटक के विकास को मानो थम गया, कहीं पर विकास नहीं हुआ। 2014 के अंदर मोदी जी की सरकार बनी, और मोदी जी की सरकार बनने के बाद पूरे देश में एक विकास की दौड़ शुरू हो गई। हर राज्य विकास की दौड़ में आगे जाने का प्रयास कर रहा है। मोदी जी भी हर एक राज्य को मदद कर रहे हैं, मगर कर्नाटक राज्य ऐसा है, जितनी भी मदद मोदी जी भेजते हैं मालूम नहीं कहां चली जाए। सिद्धरामैया जी हमेशा आरोप लगाते हैं कि केंद्र की नरेंद्र मोदी सरकार कर्नाटक को मदद नहीं करती। मित्रों, मैं आपको आज बताने आया हूं
जब सोनिया मनमोहन की सरकार थी, कांग्रेस पार्टी की सरकार थी, 13वां वित्त आयोग 13th फाइनेंस कमीशन चल रहा था और 13th फाइनेंस कमीशन में कर्नाटक को सेंट्रल शेयर मिलता था 88,583 करोड़ रुपया। मोदी जी ने ये 88,583 करोड़ रुपया को बढ़ाकर इंक्रीज कर 2,90,506 करोड़ रुपीस देने का काम किया है मित्रों। 1,03,923 करोड़ रुपया ज्यादा भेजने का काम किया है। मैं इस मंच पर से यहां के मुख्यमंत्री जी को पूछना चाहता हूं, करीब करीब 2.5 टाइम इंक्रीज हुआ है, 1,30,000 करोड़ रुपीस ज्यादा मिला है। सिद्धरामैया जी कर्नाटक की जनता को हिसाब दे, ये 1,30,000 करोड़ रुपया कहां गया? आप मुझे बताइए, 1,30,000 करोड़ का विकास गांवों तक पहुंचा है क्या? जरा जोर से बोलिए, पहुंचा है? पहुंचा है? ये 1,30,000 करोड़ रुपया सिद्धरामैया सरकार की भ्रष्टाचार की बलि चढ़ गया। ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಕೇಂದ್ರದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು 2.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಹಣವನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ 1.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಏನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಹಣ ಬಂದಿದೆ, ಅದು ಖರ್ಚಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಸಾಕ್ಷಿ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾಕ್ಷಿ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ, ಸಾಕ್ಷಿ ಇದೆಯಾ? इसके अलावा मुद्रा लोन के माध्यम से 39,000 करोड़ रुपीस दिया है। स्मार्ट सिटी के लिए 960 करोड़ दिया है। अमृत मिशन में 4,900 करोड़ दिया है। मित्रों, ये सारा के लिए भी 2,617 करोड़ रुपया। ನಾವು ಮುದ್ರಾ ಯೋಜನೆ ಅಡಿಯೊಳಗೆ 39,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ 960 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅಮೃತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 4,953 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಹಣವನ್ನ ನಾವು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. रेलवे के लिए भी 2,197 करोड़ रुपया दिया है और बहुत सारी योजनाओं के लिए मोदी जी ने कर्नाटक की जनता के लिए पैसा भेजा है, मगर वो पैसा कर्नाटक की जनता के लिए नहीं पहुंच रहा है, क्योंकि भ्रष्टाचार में लिप्त सरकार सिर्फ राजनीति करना चाहती है। ರೈಲ್ವೆನಲ್ಲಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಅವರು ಇಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷದ ಮುಂಗಡ ಪತ್ರದಲ್ಲಿ 2,197 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಏನೇನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಅದು ಜನಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಕೊಟ್ಟಂತ ಹಣದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಜನಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ. मित्रों, कल 1 नवंबर थी, कर्नाटक का स्थापना दिन था। कर्नाटक महोत्सव का आयोजन बड़े धूमधाम से होना था, मगर सिद्धरामैया सरकार को में कोई उत्साह नहीं है। उनको 10 नवंबर को टीपू की जयंती मनाने में उत्साह है। ನಿನ್ನೆ ನವೆಂಬರ್ 1ನೇ ತಾರೀಕು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅಂತಂದ್ರೆ 6.5 ಕೋಟಿ ಜನಕ್ಕೆ ಅದೊಂದು ಮಹಾ ಸಂಭ್ರಮದ ಉತ್ಸವ, ಮಹೋತ್ಸವ. ಆದ್ರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಕರ್ನಾಟಕ
ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ, ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ಏನು ಉತ್ಸಾಹ ಇಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಕೇವಲ ಟಿಪ್ಪು ಜನ್ಮ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಉತ್ಸಾಹ ಇದೆ. ನವೆಂಬರ್ 10ನೇ ತಾರೀಕು मित्रों, टीपू जयंती मनाकर वोट बैंक की राजनीति कर कर्नाटक की जनता का भला नहीं होगा। सिद्धरामैया जी, आपके शासन में 10 से ज्यादा आरएसएस और बीजेपी के कार्यकर्ताओं की हत्या हुई है। इसका कोई जवाब है आपके पास? ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯನ್ನ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ, ನೀವು ಮತ ಬ್ಯಾಂಕು ರಾಜಕಾರಣ, ತುಷ್ಟೀಕರಣದ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡಬಹುದೇ ಹೊರತು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ. ಕಳೆದ 3.5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ 10ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ, 19 ಜನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯವಾದಿ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ಸೇರಿದಂತ ನಮ್ಮ ದೇಶ ಪ್ರೇಮಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹತ್ಯೆಗೊಳಗಾಗಿದ್ದಾರೆ, ಕಗ್ಗೊಲೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. मित्रों, सिद्धरामैया जी को कर्नाटक और देश की सुरक्षा की चिंता नहीं है। उनके शासन में एसडीपीआई के कार्यकर्ताओं पर, क्रिमिनल्स पर सारे जितने केस हुए थे वो वापिस लेने का काम किया गया है। ಸುರಕ್ಷತೆಯ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಅವರ ಒಂದು ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಎಸ್ಐಡಿಎಫ್ ಮೇಲೆ, ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮೇಲೆ ಏನು ಮೊಕದ್ದಮೆಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ರು, ದೇಶ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಸಲುವಾಗಿ ಅವರ ಮೇಲೆ ಏನು ಮೊಕದ್ದಮೆಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ರು, ಆ ಎಲ್ಲ ಮೊಕದ್ದಮೆಗಳನ್ನ ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. मित्रों, नरेंद्र मोदी सरकार समाज के हर वर्ग को साथ में लेकर आगे बढ़ना चाहती है। सिद्धरामैया जी बड़ा हितैषी होने का दावा करते हैं। मैं उनको पूछना चाहता हूं, जब हम ओबीसी के सम्मान के लिए देश की पार्लियामेंट के अंदर ओबीसी आयोग को संवैधानिक स्टेटस देने का बिल लेकर आए, कांग्रेस पार्टी ने क्यों विरोध किया? 55 साल से इस देश का पिछड़ा समाज, ओबीसी समाज इस सम्मान के लिए तरस रहा था। नरेंद्र मोदी जी एक बिल लेकर आए और राज्यसभा में कांग्रेस पार्टी ने इस बिल को गिरा दिया। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲರನ್ನ, ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಅವರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ತಮಗೆ ತಾವೇ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ನಾಯಕ ಅಂತ ಕರೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಗೌರವವನ್ನ, ಸಮ್ಮಾನವನ್ನ ಕೊಡುವಂತ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವರ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಸಂವೈಧಾನಿಕವಾದಂತ ಒಂದು ದರ್ಜೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಒಂದು ವಿಧೇಯಕವನ್ನ ನಾವು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದವರು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸರ್ಕಾರದವರು ತಂದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವಂತ ಆ ಒಂದು ವಿಧೇಯಕವನ್ನ ಬೀಳಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿದೆ. मित्रों, नरेंद्र मोदी सरकार जब से बनी है, इस देश के गरीबों के लिए, दलितों के लिए, आदिवासियों के लिए, पिछड़ों के लिए, युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, गांव के लिए 130 से ज्यादा योजनाएं लेकर आई है। परंतु कर्नाटक की जनता तक ये योजनाएं पहुंच नहीं पाती है, क्योंकि सिद्धरामैया सरकार इसको नीचे तक पहुंचाती नहीं है। मैं आज इस यात्रा के शुभारंभ के वक्त कर्नाटक की जनता को भारतीय जनता पार्टी की ओर से विनती करने आया हूं कि आप एक ऐसी सरकार चुनिए जो नरेंद्र मोदी जी से कंधे से कंधा मिलाकर कर्नाटक का विकास करे और कर्नाटक को एक संपूर्ण विकसित राज्य बनाए। ಯಾವಾಗನಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದೆ, ಆವತ್ತಿನಿಂದ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತ
ಹರಿಜನ ಗಿರಿಜನ ಬಂಧುಗಳು, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವರು, ಶೋಷಿತರು, ಪೀಡಿತರು, ವಂಚಿತರು, ಮಹಿಳೆಯರು, ಯುವಕರು, ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದವರು, ನಗರವಾಸಿಗಳು ಇವರೆಲ್ಲರ ಸಲುವಾಗಿ, ಅವರೆಲ್ಲರ ಏಳಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ಮೋದಿ ಅವರು 130 ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಆ 130 ಯೋಜನೆಗಳ ಒಂದು ಜಾರಿ ಅದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರದ ದುರಾಡಳಿತ ಕಾರಣ. ಇವತ್ತು ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ನೇತೃತ್ವದ ಪರಿವರ್ತನಾ ಯಾತ್ರೆಗೆ ಒಂದು ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನನ್ನ ವಿನಂತಿ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ಏನು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಕನ್ನಡಿಗರ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ತನ್ನಿ ಅನ್ನುವಂತ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. आप बताइए, कर्नाटक में भारतीय जनता पार्टी की सरकार बनाएंगे? जरा जोर से बोलिए, बनाएंगे? येदियुरप्पा जी के नेतृत्व में सरकार बनाएंगे? भारतीय जनता पार्टी को कर्नाटक में सरकार बनाकर कर्नाटक का विकास करने का मौका देंगे? मोदी जी के हाथ मजबूत करेंगे? तो मेरे साथ दोनों हाथ उठाकर मुट्ठी भींचकर बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम। बोलो भारत माता की, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಹೋರಾಟಕ್ಕೆ. बोलो भारत माता की।